दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। हो दादा, ही घरकुल नावाची बिल्डिंग कुठे आहे? ठीक आहे समोर. सापडली. थँक्यू. सापडली. घरकुल नावाची बिल्डिंग हीच आहे ना? हो हीच आहे मॅडम. बाबा, पावलात तुम्ही मला. काय सांगू तुम्हाला, मला किती आनंद झालाय. म्हणजे माझं घर नाही या बिल्डिंग मध्ये, मी फ्लॅट विकत घेतलाय. आणि आता माझं सगळं सामान आलं ना की वर पोहोचवायला मदत करायची. आणि पेपरवाला, इस्त्रीवाला, दूधवाला सगळ्यांना वरती पाठवायचं. लागतील ना मला 1101 फ्लॅट नंबर आहे. काय 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 किती लिफ्ट आहेत बिल्डिंगला? हो ही तर बिल्डिंग 4 मजल्याचीच आहे मॅडम. मस्करी करू नका हो. हे बघा माझ्याकडे चावी आहे. 1101 फ्लॅट नंबर आहे माझा. 4 मजल्याच्या बिल्डिंगला 11वा मजला येणार कुठून मॅडम? मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. बिल्डरचं ऑफिस कुठे आहे? बिल्डरचं ऑफिस माहित नाही मॅडम. तुम्ही सोसायटीच्या ऑफिस मध्ये जाऊन भेटू शकता. कुठे आहे ते? ते त्या साईडला आहे. आणि वॉचमॅन असतात ना. घरकुल बिल्डिंग हीच आहे ना? हो हीच आहे. घरकुल माझं घर. विकी मेल्या मला फसवलंस. आग लागू तुझ्या तोंडाला. मीच मिळाले होते तुला फसवायला. मी आता घरी काय घरी काय सांगू, काय तोंड टाकू मी घरी. शुद्ध लेखन हा. गौतमचे घर कौलारू आहे. शुद्ध लिहायचं हा. मराठी शुद्ध लिहायला शिकायचं. इंग्लिश मीडियम मध्ये शिकले तरी हा. गौतमचं घर कौलारू आहे. घरामागे एक चौक आहे. छान अगदी एकेका याच्यात. एक मिनिट, काय लिहिलंस तू? अरे समीर, गो नाही, ग ला काना गा आणि 2 मात्रा. गो नाही, गौ गौ हा. गौतमचं घर कौलारू आहे. आलं लक्षात? गहूवरून आठवलं गो मला. काय? चहा टाकते. गहूवरनं चहा आठवला तुला? अगो गहूवरून म्हणजे गहूवरून गौरी आठवली. आता गौरी यायची येळ झाली ना, चहा टाकते. दिलं चौक. 44वीं बार पूछ रहे हैं कि किया क्या है हमने, क्यों चिढ़ी आप हमसे? ऊपर से आपके उस विक्की की वजह से कितना नुकसान हुआ है हमारा, पता है आपको? काय बोलतोयस तू? माझा विकी? काही काय बोलतोयस तू? हे बघ, तो माझा कोणीही नाहीये, कळलं? अरे वो विक्की तो किसी का भी नहीं है. हमने तो बस चिढ़ाने के लिए कह दिया आपको. जरा बताएंगी कि हमसे नाराज क्यों है? देखिए जवाब तो देना पड़ेगा. ए राजधानी एक्सप्रेस, जरा बता के तो जाओ. अरे ये सुनो. अरे का वसी बाबू, कहीं जा रहे हो का? नहीं मामा, बस यूं ही. अरे आजकल दिखाई नहीं दे रहे हो. पता है, हम कल भी लिपट में आलू बनाए रहे. अच्छा, डिक्की का कुछ पता चला? अरे ऐसे कैसे चूना लगा सकता है? ये अच्छा नहीं किया. अरे वो सावंत साहब अपनी बिटिया का रिश्ता किए रहे.
और वो बिक्की अधर्मी भागा तो भागा, उनकी स्कूटर भी लेकर भागा। अरे हम ड्यूटी पर नहीं रहे, अगर हम ड्यूटी पर होते ना तो कम से कम स्कूटर पर तो बचा ही लेते। हाँ मामा। जे देशासाठी लढले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. हो बाई, आला माझा नारळी पाक. ए हसू नका, लिहित आहे. हे काय दार का उघडं ठेवलंय? अगं 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 मुद्दामच ठेवलेला. संध्याकाळची येळा ना, दिवा लावलाय देवा, लक्ष्मी येता. आजी, लक्ष्मी नाही मच्छर येतात. गौरी, मच्छर नाही हा, डास येतात, मच्छर आते हैं. हाँ हो सॉरी. बर, तू हातपाय धुवून घे, देवाला नमस्कार कर, चहा घेऊन येते मी. हा चल. पुढचं काय? सोडिले सर्व घरदार, सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. सोडिला सुखी संसार. जय गीत गाऊया आपुले, जय गीत गाऊया आपले, ते अमर हुतात्मे झाले. ते अमर हुतात्मे झाले. उद्या मला ही पाठ पाहिजे हा, कविता. आता जा. हा ये शिव, वो मकान मालिक घर देखने आ रहा है, चल जल्दी घर साफ करते वरना वो फुकट कटकट करेगा. हाँ जल्दी आ जा. अच्छा जल्दी आ जा. आप जिद्दी हैं तो हम महाजिद्दी. बाबा, गौरे, अगो तो आजचो पेपर नाही हा, कालचो हा. आजच आहे की. नाही ते मी म्हणते काय नीट बघ, म्हणजे काय आजी? काय हातवर काय चालले? ते चालणार नाही. जे काय बोलायचं ते समोरासमोर बोलायचं. नाही म्हणजे काय माहितीये जावई बापू, मी गौरीक म्हणत होतोय आज जरा शांत शांत वाटत ना. रेडिओ पण चालू नाही हा, मग तेवढ्यात तुम्ही बोललो. रेडिओला मध्ये आणू नका. कुठे गेले, कुठे गेले? माझ्या घरातले नळ काढलेत तुम्ही. ते काय नाही, मी इथे तुम्हाला राहायला देणार नाही. चला चालते वा, मी इथे कोणालाही राहायला देणार नाही. परुळेकर म्हणतात मला. अयो काका, आम्ही कुठे जाणार? मशनात जा, मला काय विचारताय? काका प्लीज. हे बाग, मला काका म्हणायचं नाही, परुळेकर म्हणतात मला, परुळेकर. देखिए पेरुलेकर जी, सुनिए. घरातलं सामान विकून हातात नारळ दिलाय, आता पेरू घेऊन जातो बागेत. तो परुळेकरांचा आवाज, काहीतरी झालंय. गौरी जर जाऊन बघून ये गो. नाही, नक्की या पोराने काहीतरी केलं असणार. मी सांगतो तुम्हाला, अहो, कोणीही त्यांची बाजू घ्यायची नाही आणि बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही. हम समझे नहीं पेरुलेकर जी. तो अयो शिव, तू प्लीज त्यांना अंकल बोल. हे बघ, मला काही समजायचं नाही. वो कुछ नहीं, घर खाली करो, तुम लोग इधर से चलते हो जाओ. चलो निकलो. पर हमारी खता क्या है? अरे तू क्या खाता है तेरे को मालूम. माझ्या घरातले नळ सुद्धा खाल्लेत. आणि हे घर मी विकीला दिलं होतं भाड्याने. कुठे आहे तो विकी? विकी कुठे आहे? ते विकी पडून गेलं अंकल. हा, मग तुम्ही पण चला. काय 6 महिने झाले घराचं भाडं दिलेलं नाही तुम्ही. भाड़ा? काय का भाड़ा? काहे का भाडा? हा, अरे माझा जावई आहेस काय, तुला फुकटात राहायला द्यायला? भाडं वसूल करायला नोटीस पाठवली तर नोटिशीला उत्तर नाही. माणूस पाठवला तर घराला एवढं मोठं कुलूप. क्या बोले जा रहे हैं ये? क्या हुआ है? क्यों चिल्ला रहे हैं ये? वेड लागलाय मला, वेड. अक्कल दाडा पडल्यात माझ्या, डोकं फिरलंय माझं. अहो, असं कसा बघूक नको. अहो हा, चिल्ला क्यों रहे हो? एक तर घरचं सामान विकता. इथे माझं एक कपाट होतं, ते कुठे गेलं? काका मी ते आलो तो इथं कपाट नव्हतं, मला नाही माहित. ते काय नाही. चला निघा आधी इथून, निघा. ओ परुळेकर, ह्या मुलांना इथून काढल्यावर 4-5 दिवसांसाठी हे घर मला द्याल का? नाही त्याचं काय आहे, अहो आमच्या यांची बहीण राहायला येते नवऱ्यासोबत. फक्त 4-5 दिवसांसाठीच घर हवंय. हा अयो मंगेचे, तुम्ही घर उधारी मागणारे पहिल्याच असाल. तुमचं नाव ना गिरीज बुक मध्ये लिहायला पाहिजे होता. अयो आम्ही इथून गेल्यावर ते टूथपेस्ट बूट पॉलिश तुम्ही कोणाकडे मागणार होता? 1 मिनिट थांब जरा तू. काय हो, काय झाला परुळेकर आणि मंग्याच्याई? काय होय तू का? अहो नाही, आयो आजी आहे ना, आम्हाला काढून मंगायच्या आईला घर द्यायचा होता 4 दिवसांसाठी.
अगे बाय हो काय या पोरांका बाहेर काढून तुका घर हो या त्यांनी कुठे जायचा मग अहो परुळेकरांनो जरा धीर धरा मावशे काय धीर धरा 6 महिने झाले या लोकांनी भाडं दिलेलं नाहीये यांना फुकटात राहायला देऊ का ए चला चला तुम्ही निघा आधी अयो शिव कुछ तो कर यार, ये परोड़ेकर जाने को बोल रहे हैं, ये 6 महीने का किराया नहीं दिया है, भाड़ा नहीं दिया बोल रहे हैं। क्या? पर हमने तो भाड़ा दिया था विक्की को, वो भी 6 महीने एडवांस में। हे बघ मला एकही पैसा मिळालेला नाहीये। नहीं मिला? कितना भाड़ा है आपका? 12,000 रुपये महिना आणि 6 महिन्याचे 72,000 रुपये। 12,000? हमें तो विक्की ने अकेले का 30,000 बताया था। हा अंकल खरं बोलतोय, आम्ही त्याला दर महिन्याला 10,000 रुपये द्यायचा आणि याने तर 6 महिन्याचा ऍडव्हान्स पण दिला होता। या विकीने सगळ्यांका फसवलंय माहितीये तुमका, आमचे पैसे घेतले शिवाय माझ्या डब्याचे पैसे पण खाल्ले। हो काका, हे तसे नाहीयेत आणि हे कोणतीही चोरी करणार नाहीत आणि त्या विकीने अजून किती लोकांना फसवलं असेल ना देव जाणे। उर्लेकर साहब, अरे आप इन लड़कों को गलत मत समझिए, और ना ही ये विक्की के जैसे हैं और ना ही ये आपको कहीं फंसाएंगे। और ये शिव, अरे ये तो हमारे भांजे जैसा है। यो पोरगा आहे ना शिव, शिव चांगला हा, वेणू पण चांगला हा, या दोघांका कोण फसवलंय त्या विकीन, राहू द्या त्याका। अगो पण मावशे माझं किती नुकसान झालंय बघ ना तू, 6 महिन्याचं भाडं नाही मिळालंय। जी मेरा नुकसान हो गया है, 6 महीने का भाड़ा नहीं मिला है। हम भर देंगे आपका नुकसान, अभी आते हैं। मावशी तसा काय नाही गो, मुंबईमध्ये किती महागाई झाली तुला माहितीये ना। होय होय हा, एखाद महिन्याचं भाडं नाही समजा कोणी दिलं समजू शकतो माणूस, हो पण 6 महिन्याचं भाडं नाही म्हणजे काय? आपण तुम्ही काय काळजी करू नका, सगळं व्यवस्थित उतरलंय हा, देतात ती पोरं देतील। ये लीजिए, 6 महीने का भाड़ा, 1 महीने का एडवांस रख लीजिए। अब से आपको भाड़ा भी टाइम पर मिल जाएगा, पर इस घर से निकलने को मत कहिए आप। भाडं वेळच्या वेळी मिळाल्यावर मला काही प्रॉब्लेम नाही। जी अरे किराया बखत के बखत चाहिए, ये बोल रहे हैं। मिलनार साहब, नक्की मिलनार। चला साहब, मी तुम्हाला बस स्टॉप तक छोड़तो। हा थँक्यू थँक्यू। ए मुलानो, ते नळ मात्र नवीन बसून घ्या। हो ओके काका, लावतो मी लावतो। मावशे, सावंत साहेब आहेत काय? आहेत ना। सावंत साहेब नमस्कार, घराकडे लक्ष ठेवा जरा। काय लक्ष काय ठेवा, तुम्हाला काळजी नको? तो विकी गेला, तुम्हाला चुना लावून गेला, तुम्ही त्याला इथे राहायला जागा दिली, आम्हाला चुना लावला। आमच्या नुकसानाला जबाबदार कोण बोला? अहो राहू दे, तुम्ही आत या, चला आत या। गप का बोलतोय जरा त्यांच्याशी। तुम्ही या बॅचलर लोकांना जास्त भाडं घेऊन जागा देता, बरं पैसे दिले नाहीत की त्यांच्या नावाने शंक करता, स्वतःच पण नुकसान करता, आमचं पण। किती वेळा सांगितलं तुम्हाला एखादी फॅमिली ठेवा चांगली, पण ऐकायला नको। रामेश्वरा अहो ऐका ना माझं, चला आतमध्ये। थांब का, बोलतोय ना मी। अहो परुळेकर, तुम्हाला कळत कसं नाही, कोणाला घर भाड्याने द्यायचं, कोणाला द्यायचं नाही। आता ताडासारखा उंच मुलगा कोण कुठून आलाय तुम्हाला माहित नाही, त्याला मराठी कळत नाही, हिंदीत बोलतो। अहो कुठल्या प्रांतात आलाय हे तरी विचारायचं, पत्ता नको विचारायला त्याला, फोटो नको काढायला त्याचे। अहो उद्या समजा इथं काही घडलं, पोलिसांना काय उत्तर द्याल तुम्ही? हा सांगा ना, काय गो सरे रेडिओ काय झाला बघ गो, काय झालंय? रेडिओ काय झालं आपल्या? ती खरखरतंय वाटतं। काय जा जा लवकर। चला साहब, नहीं तर सावंत साहब परत येतील। हे सुन, ओ फोटो आईडी और फोटो जमा करा देना। जी हाँ? कराते हैं। निघा निघा लवकर, चला चल गो गौरी। हो आले। आप भी नाराज हैं हमसे, आपके बाबा भी नाराज हैं। हमने कहा था ना आप अपने बाबा जैसी हैं बिल्कुल। पर नाराज हैं तो मकान मालिक को क्यों रोका? निकालने देते, पीछा छूट जाता है ना हमसे। तू समजतोस तितकी वाईट नाहीये मी, आणि तू सुद्धा। हा जरासा हट्टी आहेस, दुपारपासून एकच गोष्ट धरून बसलायस। समझे नहीं हम, पर आपने अभी तक हमारे सवाल का जवाब नहीं दिया। आज आप इतनी नाराज क्यों थी हमसे? आज मी तुझ्यासाठी वहिनी
काय झालं वहिनी? आती आई आई काय ग वहिनी काय झालं? हा काय झालं? बस बस इथे बस. आली निशा, अगं ही काय रडते? काय झालं हिला? काय ग? हा अगं काय झालं? आई हा आई आई मी चुकले. मी फसले. मूर्ख आहे मी. आई मूर्ख आहे. चला उशिरा का होईना काहीतरी पटलंय. अगो पण काय झाला त्या सांगशील का ना? आई, विकीने मला 5 लाखाला फसवलं. काय? घर चावी सगळं खोटं. तो उभे म्हणतो की दीजिए अभी। हे बघा बहिणी, ही तर इथल्या पंप हाउस की चाबी आहे. हम तो चाबी देखते ही पहचान लिए थे कि ई चाबी हमारी है और ई किचन आपकी. अरे देवा, आता काय? आता भजन करा, टाळ मागवा आणि कुटा विकी नामाचा गजर करा. मूर्खांची कमी नाही दुनियेत. एक शोधा 1000 सापडतील. अहो तुम्ही जरा शांत व्हा. आता आहो जाओ करून पैसे मिळणार आहेत का? जायचं ते गेलं, अक्कल खात्यात जमा झाले पैसे. इतका मोठा निर्णय घेतला, सांगायची तसदी सुद्धा घेतली नाही. वेगळं राहायचं होतं. इथं काय काटे पोचतात? एरवी दार बंद करून आज खोडबुड करत असतात. ते कमी झालं म्हणून पैसे दिले आणि त्या चौबेच्या गेटची चावी घेऊन आले. यांच्यापेक्षा तो चौबे बरा. पैसे कमावता आले म्हणजे अक्कल नाही येत. जावई बापू, अहो शांत राहा. झाले असं चूक झाली का केली? हा, झोपलेल्यांना जाग करता येतं, पण झोपल्याचं सोंग करण्यानं जाग करणं फार मुश्किल असतं. यांना आपल्यापासून नेहमी पळायचं असतं. पहिलं ऑस्ट्रेलिया, आता स्वतःचा फ्लॅट. मिळाला फ्लॅट, करा इंटिरियर सुरू करा. बाबा झाली चूक मान्य आहे, पण मंग्याची आई असणार. बराबर वेळ साधून येतली ती. नाही पण आता सगळ्यांनी शांत राहा. सगळ्यांसमोर तमाशा नकोय अजिबात. कुणी केला तमाशा? कुणी केला? 5 लाख रुपये अक्कल खाती घालवले. हो पण आता आरडाओरडा करून येणार आहेत का पैसे परत? निशा तू रडू नकोस ग. शांत हो, आपण बघू नंतर. हा शांत हो जरा. काय करणार आहात तुम्ही? मागून पैसे आणणार आहात? मी दरवाजा उघडू की नको? अरे चौबेजी, या आत या. मला बघायला आलास का? जिवंत आहे मी. नाही. काय काम काय? अहो सांगतोय ना तो. चौबेशी पाणी देऊ का तुम्हाला? नको आजी, पानी नको. सावंत साहब माफी चाहेंगे, लेकिन जिन्होंने मेंटेनेंस नहीं भरा है, सोसाइटी ने उनके नाम की लिस्ट लगाने को बोला है. मग जाण लाव. माझी कशाला परवानगी पाहिजे तुला? ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांच्या नावाची लिस्ट लावायलाच हवी. कळून दे लोकांना कोणी कोणी वेळेवर पैसे भरलेले नाहीत ते. लेकिन साहब, ये लिस्ट में सबसे ऊपर सबसे पहले आप ही का नाम है. काय? हाँ, काय बोलतोयस? झोपेत आहेस का? आम्ही सगळे पैसे भरलेले आहेत. सासूबाई स्वतः वेळेवर पैसे भरत होत्या. हो साहब, हमको ऐसा लगा कि ये लिस्ट लगाने से पहले एक बार आपको बता दें, तुमच्या मागचे 6 महिन्यांचा मेंटेनेंस भरायचा राहिला आहे. अरे देवा. 6 महिन्याचं मेंटेनन्स बाकी? कसं शक्य आहे? हो का? बरं बरं, आम्ही भरू, लवकरच भरू. या तुम्ही चौबेजी. काय बोलला काय? असं कानावर विश्वास बसत नाही. 6 महिन्याचं मेंटेनन्स? या मुदलियारनी बनवली असतात लिस्ट. एक तर स्वतःचं घर सोडून झालाय बाकीच्या लोकांना त्रास द्यायला. मूर्ख माणूस. जावई बापू जरा ऐकता का? काय गाई, भरत होतीस ना वेळेवर पैसे? हो हो हो. सासूबाई काय झालं? भरलेत ना पैसे? हा तेच सांगताय.
दर महिन्याला विकीकडे मी देत होतोय पैसे, पण त्याने आता भरले का नाही हे काय माका माहिती नाही. म्हणजे हे पैसे सुद्धा घेऊन तो पळाला? काय बोलणार आणि कोणाला बोलणार? का नाही बोलणार? आता बोला ना. माझ्याकडनं झालेल्या चुकीवर मला इतकं ऐकवलं, मला मूर्ख अक्कलशून्य ठरवून मोकळे झालात. मी तर लहान आहे ना वयानी, पण आजी तर मोठ्या आहेत ना. का केली त्यांनी चूक? का नाही कळलं त्यांना? आता बोला ना, गप्प का बसलात? आता काढा ना आजींची अक्कल. ए निशा, तोंड सांभाळून बोल. कुणाबद्दल बोलतेस याचा तरी विचार कर. मी का करू विचार? इतका वेळ हे बोलत होते आणि मी ऐकत होते. आता मी बोलणार आहे. तुम्ही विकीला जावई म्हणून पसंत केलात ना, म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे हे सगळं जे काही घडलंय ना, त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात. अगं बाबा आणि आम्ही मूर्ख असलो ना तरी तुमच्यापेक्षा 1000 पटीने बरे होत. अहो मी तर फक्त पैशाला फसले हो, पण तुम्ही तर तुमच्या मुलीच्या जीवावर उठला होतात. विकी बरोबर लग्न लावून देणार होतात ना तुम्ही. जर विकी बरोबर लग्न झालं असतं तर काय झालं असतं? बोला ना, आता बोला. त्यासाठी तुम्हाला काय म्हणायला हवं?